शेतकरी बांधवांनो, आत्ता आपण आलेलो आहे मिरज तालुक्यामध्ये. तर आपल्या ह्या दीपाली ताई आहेत की ज्यांनी आपल्याकडून दसऱ्याच्या दिवशी शुभमुहूर्ताला पॉवर विडर खरेदी केला होता. तर आता आपण ह्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊया की आपल्याकडून घेतलेला पॉवर विडर हा कसा काम करतो. तर मॅडम, तुम्ही कृष्णा पॉवर टिलर अँड ॲग्रो सांगलीमधून तुम्ही मशीन घेतला होता. तर हो. तुमचं आत्ता मशीन कसं चालतंय किंवा त्याचा परफॉर्मन्स काय, कसं काय वाटतंय तुम्हाला? अगदी व्यवस्थित चालतंय. परत मी स्वतःसाठी भाजीपाल्यासाठी घेतलेलं मशीन आहे. बरं. माझं असं एकदम पालापाचोळा होता रानात. हां. त्यात मी आलो. परत मला कमी वेळात व्यवस्थित सर्व्हिसमध्ये व्यवस्थित सगळं व्हिडिओचं माहिती पण मिळाली. परत बरोबर. मला मशीन पण व्यवस्थित पोच मिळाली. बरोबर. त्यामुळे काय टेन्शन नसलं. आणि परत त्याचा एवढा फायदा झाला हां. की मी कुठल्याही गोष्टीत हां. की साहेबांना फोन करून विचारलं की मला योग्य माहिती मिळाली, बरोबर. कसं चालवायचं हे समजलं. बरोबर. परत त्याचा इतकी फायदा झालाय की मला प्रत्येक गोष्टीला जे नडत होतं हां. ते बंद झालंय. शिवाय यांची कृष्णा प्रॉपर्टीची सर्व्हिस पण इतकी चांगली आहे हां. की आपल्याला कुठली बी गोष्ट अडचण झाली हां. की कधी एनी टाइम एनी वे हां. की आपल्याला मिळणार. धन्यवाद, तुम्ही आमच्यावरती एवढा विश्वास ठेवला. तर आता आपण आता तुम्ही पलीकडे बघू शकता की हे असं पूर्ण काँग्रेस वगैरे असं उगवलेलं असं जागा होती की त्या ठिकाणी आपल्या दीपालीताईंनी हे असं पूर्ण पीक घेण्याच्या योग्य अशी ही जागा बनवलेली आहे. तर मॅडम, तुम्ही पॉवर विडर शेतकरी बांधवांना काय सांगू शकता की कुठून खरेदी करावं आणि काय करावं? नाही, आपल्याला सांगली जिल्ह्यात मध्ये जर विश्वासाने जायचं झालंय हां. तर कृष्णा पॉवर टिलर मध्ये कधी पण जाऊन खरेदी करावं. मी 100% खात्रीशीर सांगू शकतो की तुम्हाला सर्व्हिस चांगलीच भेटणार, धन्यवाद. शिवाय माणसंही चांगलीच भेटणार. आणि त्या कृष्णा पॉवर टिलर मध्ये असा विषय आहे हां. की पैशापेक्षा माणुसकीला किंमत जास्त आहे. धन्यवाद मॅडम. हां, एवढं मी सांगू शकतोय. आणि याचा फायदा भरपूर होणार. माणसं पण व्यवस्थित भेटणार तुम्हाला, सर्व्हिस पण योग्य भेटणार, ही मी 100% खात्रीशीर सांगू शकतो. ठीक आहे. धन्यवाद मॅडम, एवढा आमच्या दुकानावरती तुमचा विश्वास ठेवला. आणि आम्हीसुद्धा तुमच्या विश्वासाची जाण ठेवू अशी आम्ही म्हणजे पुढं त्या वाटचालीसाठी आम्ही चालत जाऊ. तर ही होती मिरज तालुक्यातली दीपालीताईंची